नवीन काहीतरी करायला घेतलं होतं. बाहेर एवढा पाऊस सुरू होता ना, काहीतरी असं ते स्पायसी आणि तेलकट खावंसं वाटत होतं. आणि अद्वीच्या पप्पाची सुट्टी असल्यामुळे मी काहीतरी वेगळं करत असते. रोज रोज तेच पोळी भाजी खाऊन खाऊन खूप कंटाळा आला होता. म्हटलं आज काहीतरी वेगळं, म्हणजे मला बनवायची दाल बाटी, आमच्याकडे म्हणतात बिट्ट्या, कुठे कुठे बाफले, काही काही वेगळे वेगळे नावं आहेत याला. तर आमच्याकडे तर बिट्ट्याच म्हणतात. आणि यासोबत छान वरणासोबत किंवा मसाल्याची भाजीसोबत खातात आमच्याकडे. आणि जास्त करून तर आमच्याकडे आलू वांग्याची अशी मसाल्याची रस्साभाजी बनवतात आणि त्यासोबत खातात. आणि हे मी लगेच त्यामध्ये ओवा वगैरे, मीठ, थोडंसं दही ॲड करते आणि छान असं मऊसर भिजवून घेते आणि त्याचे असे लांब लांब गोळे तयार करते. आणि तेल वगैरे लावून एका कुकरमध्ये, वाफेवर कुकरमध्ये छान होऊ देते. तुम्ही बघता मी गोळे कसे बनवले. हे बनवायची पद्धत ही खूप जणांची वेगवेगळी असते. माझी तर अशी आहे, माझ्या सासरी असंच बनवतात आणि माहेरी थोडे असे गोल लाटून वाटून करतात. तर मी दोन्ही प्रकारे करत असते, मला जसं आवडलं तसं. आणि आमच्या घरी बिट्ट्या, अद्वीच्या पप्पाला बिट्ट्या खूप आवडतात, त्यामुळे मी आज बनवल्या. बरेच दिवस झाले खाल्ल्या पण नव्हत्या. अद्वीच्या जावळाच्या वेळेस बनवल्या होत्या आम्ही, त्यानंतर बनवण्याचा मुहूर्तच आला नाही. आज करावं म्हटलं काहीतरी. आज मला काही करायचं म्हटलं तर पूर्ण दिवसच त्यात जातो. आणि नंतर संध्याकाळी असं थोडंसं काहीतरी 4 वाजता खायचं होतं. तर असं मी पॉपकॉर्न बनवले होते. पॉपकॉर्न करायला घेतलं होतं. असं डीमार्टमधून पॅकेट आणलं होतं. त्यामध्ये सहसा काही टाकायचं काम नाही आहे, तेल वगैरे मीठ काहीच टाकायचं काम नाही. त्यामध्ये ते लिक्विड फॉर्ममध्ये असतात. आणि असे ते फक्त कुकरमध्ये मी शिट्टी काढून घेतली होती. आणि असं पहिले लक्षातच नाही आलं शिट्टी काढायचं. असे वाफेवर छान होऊ दिले 10 मिनटं आणि ते तडतड आवाज आल्यावर लगेचच बंद केला. तुम्ही बघू शकता कुकरमध्ये किती छान दिसत आहे. अशा प्रकारे छान पॉपकॉर्न अद्वीला खायला दिले त्याला आणि अशा प्रकारचं कुकर वगैरे झालं होतं.